गणेश कोळपे या इसम यावर जातीवाचक अपशब्द वापरला म्हणून कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला असून अद्याप आरोपी बाहेर आहे। त्याचा प्रशासनाने 24 तासाच्या आत शोध लावावा, अन्यथा सकल बहुजन समाज महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। सर्व आंबेडकरी समाज हा कोपरगाव पोलीस ठाण्यात रात्री 2 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर समाज शांत झाला। सदर समाज हा आरोपीला 12 तासाच्या आत अटक करण्याची मागणी केली। आरोपीवर कठोर कार्यवाही करण्यासाठी गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी ठीक 12:30 वाजता मोर्चा काढण्यात आला। सुरेगाव कोळपेवाडी बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थ यांनी जाहीर केला। सुरेगाव येथे जुने गावठाण ते शनी मंदिर चौक असा मोर्चा काढण्यात येऊन निषेध सभा घेण्यात आली। त्यावेळेस तेथे RPI, वंचित बुद्धिस्ट यंग फोर्स, समता, सैनिक दल, भीम पॅन्थर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, एकलव्य संघटनेचे पदाधिकारी, OBC समाजाचे पदाधिकारी हजर होते। निषेध मोर्चाच्या अध्यक्षस्थानी वाल्मिक आप्पा कोळपे हे होते। न्यूज 14 कोपरगाव प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख याचा सर्व गावांनी निषेध केलेला आहे आणि हे जो आरोपी आहे त्याला तत्काळ अटक करण्यासाठी आमचं सुरेगाव हे पंचक्रोशीचे सर्व ग्रामस्थ, सर्व जाती धर्माचे, इथला असा कुठला जातीचा माणूस नाही का तो 18 पगड जातीचे लोक इथं येऊन सगळ्यांनी ते निषेध करून या घटनेचा तीव्र शब्दात म्हणजे अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम कोणीही करणार नाही आणि इथून पुढे ज्या गोष्टी होतील कायदा व्यवस्था ही सगळी प्रशासनावर राहील आणि या गोष्टीसाठी मी माझा ग्रामपंचायत, माझं गाव या शिवसैनिक आपल्या भीमसैनिकांबरोबर सदैव मरणाची पाळी जरी आली तर आम्ही त्यांच्याबरोबर राहणार, एवढं बोलून माझं भाषण संपतो। त्याच्या संदर्भात जो मोर्चा झाला, आपण सगळे कार्यकर्ते उपस्थित राहिलं, आपली पुढची भूमिका काय राहणार आहे? आमची भूमिका अशी आहे, तो गणेश कोळपे नावाचा जो मुलगा आहे त्याला पोलिसांनी ताबडतोब अटक केली पाहिजे। खऱ्या अर्थानं कोपरगाव तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जातीय वातावरण वाढलेलं आहे। जातीमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। जातीमध्ये दंगली कशा होतील या प्रयत्न या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये चालू आहे। आमचं तर म्हणणं आहे की कोपरगाव तालुक्यामध्ये जाती आता कुठंही नाही। मध्यंतरीच्या काळामध्ये मुस्लिम समाजाचं ते कुराणच्या मस्जिदीमध्ये घुसून जाळलं गेलं, तिथून ती सुरुवात झाली। त्याच्यानंतर आज रोजी तो गणेश कोळपे आहे, तो मुलगा, त्याने बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल वेगळी पोस्ट टाकली। जसं समाजाच्या भावना दुखतील, तुमचे पहिले दिवस होते, तुम्हाला काट्यात फुटायला पाहिजे, अशा जे पोस्ट केल्या आहेत ते जातीय दंगली लावण्यासाठी त्यांनी ते केलेलं आहे। त्याच्यामागं कोण षडयंत्र होतं आहे, कोणाचा त्याच्यामागं हात आहे हे मात्र ते उघड झालं पाहिजे। आणि म्हणून कालसुद्धा रात्री आमचे पप्पू भाऊ बनसोडे जिल्ह्याचे युवक अध्यक्ष आम्ही रात्री 9 वाजता माननीय आमदार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांना देखील फोन केला होता। त्यांनी सांगितलं की आम्ही गृहमंत्र्याला ताबडतोब सांगतो। आणि आज रोजी हा जो मोर्चा आहे हा फक्त सुरेगाव किंवा कोळपेवाडी याच्यातला नसून हा कोपरगाव तालुक्यातील सर्व आंबेडकरी समाज या ठिकाणी जमला होता। सर्व आमच्या आई बहिणी, आमचे सर्व कार्यकर्ते आणि बाबासाहेब आंबेडकर मानणारे सर्व पक्ष, त्यामध्ये रिपब्लिकन पक्ष, त्यामध्ये सकल आंबेडकर समाज, कोपरगाव तालुका, बुद्धिस्ट यंग फोर्स आणि सर्व समाजाचे आणि इतर बहुजन समाजाचे लोक देखील या ठिकाणी जमले होते। आमचं सर्वांचं म्हणणं हेच आहे की या आपण जर आता त्यांना जर सूट दिली तर आणखीन जातीवाद वाढण्याची शक्यता आहे। पोलिसांना आमचं आव्हान आहे की आपण लवकर अटक करावं। आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे लोक आहोत। आम्ही जातीय दंगली करणार नाही, आम्हाला फक्त बाबासाहेबांच्या विचारांनी चालायचं आहे। परंतु तुम्ही होऊन आम्हाला आता उपसाच्या पाळी येऊ देऊ नका। जर समजा तुम्ही लवकर अटक केली नाही तर यापुढे आम्ही या जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, असं आम्ही प्रशासनाला आवाहन करतो। त्या संदर्भामध्ये आपला मोर्चा निघाला आहे, पुढची भूमिका काय राहणार आहे? आज कोळपेवाडी परिसरातील सर्व बहुजन दलित समाजाच्या वतीने या ठिकाणी जो 2 दिवसापूर्वी जो गणेश कोळपे नावाचा जो मनोरुग्ण आहे, अशा या नालायक वृत्तीच्या माणसाने विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फेसबुकला, एक इंस्टाग्रामला जी कमेंट केली ती अतिशय म्हणजे मनाला माणुसकीला न शोभणारी आहे। अशा या घटनेचा प्रथम मी निषेध करतो व आज सर्वपक्षीय आंबेडकर चळवळीतील सर्व पक्ष घटकांनी जो आज निषेध मोर्चा ठेवलेला आहे त्या मोर्चाला आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जाहीर पाठिंबा आहे। आज मोर्चामध्ये सर्व मान्यवरांनी ज्यांनी जे 48 तासाचा अल्टिमेट पोलीस डिपार्टमेंटला दिलेला आहे, मी एवढंच सांगतो की जर 48 तासामध्ये तो आरोपी धरला गेला नाही तर आम्ही DYSP कार्यालयावर एवढ्या 2 ते 3 दिवसामध्ये मोठा आंबेडकरी समाज घेऊन त्या ठिकाणी आम्ही मोर्चा करणार आहोत व
या शासनाला जाब विचारणार आहोत की कुठपर्यंत आता दलित समाजाने अन्याय सहन करायचे। अशा या जातीवादी किड्यांना आपण लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे। व आत्ताच आम्हाला सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून समजलं आहे की अशा या जे जातीवादी किडे यांचे 2 नंबर धंदे या कोपरगाव परिसरामध्ये जास्त प्रमाणात चालू आहे। त्यामुळे त्यांची दहशत व दादागिरी व जातीय तेढ निर्माण करण्याचं काम जोरामध्ये या माध्यमातून चालू आहे। मी अधिकाऱ्यांना विनंती करतो लवकरात लवकर याचा बंदोबस्त करावा, अन्यथा DYSP कार्यालयावर आम्ही 2 ते 4 दिवसामध्ये मोठा मोर्चा नेणार आहोत। या संदर्भामध्ये आपलं केंद्रीय मंत्री आठवले साहेबांसंग बोलणं झालेलं आहे का या संदर्भात? कालच आमच्या सर्व वरिष्ठांची बैठक झाली, त्यामध्ये आम्ही सर्वांनी आठवले साहेबांना फोन लावलो, साहेबांना सर्व सत्य परिस्थिती आम्ही कळवली। त्या माध्यमातून साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी फोनवर बोलतो व तत्कालीन त्यांना आदेश द्यायला लावतो SP साहेबांना की जो कोणी गुन्हेगार असेल, जो जातीय तेढ निर्माण करणारा असेल त्याला लवकरात लवकर अटक करा, असं साहेबांशी आमचं बोलणं झालेलं आहे। साहेबांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। पण एवढं करून जर 2 दिवसामध्ये आरोपी धरला गेला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून DYSP कार्यालयावर निदर्शने करणार आहोत। जय भीम, जय भारत। कोपरगाव तालुक्यामध्ये सुरेगाव येथे ही जी घटना झालेली आहे सोशल मीडियावर, त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? 2 दिवसापूर्वी भूमिका काय असणार 2 आहे? दिवसापूर्वी सोशल मीडियावर कोळपेडीतली एक मातेपूर्वी युवकांनी बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध समाजाबद्दल आपत्तीजनक टिप्पणी केली। त्याच्यानंतर ती आमच्या भीमसैनिकांच्या लक्षात आल्यानंतर त्याला जाब विचारायला गेली। तिथे 10-12 जण होते, त्यांनी शिवीगाळ केली आणि तो गाडीतून पळून गेला। रात्री भीमसैनिकांच्या भावना तीव्र होत्या। तेव्हा इथं आम्ही सुरेगावला आम्ही स्वतः आलो होतो रात्री, कोपरगाव शहरातून 5-6 कार्यकर्ते। तेव्हा रमेशजी निकम सर होते, रमेशजी निकम सरांनी भीमसैनिकांना शांत केलं आणि आम्ही कोपरगाव पोलीस स्टेशनला रीतसर गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्हा दाखल होऊन जवळजवळ 48 तास झालेले। तेव्हाच आम्ही पोलीस स्टेशनला सांगितलं होतं का आरोपीला अटक करा, नाही तर आम्ही इथं रस्ता रोको करू। आणि हा रस्ता रोको सुरेगावपुरता मर्यादित नाही ना, जर आरोपी अटक झाला नाही, त्याच्यावर कारवाई झाली नाही तर तो तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलन होईल। कारण समाजाच्या भावना तीव्र आहे। सोशल मीडियावर जी तिने कॉमेंट केलेली, ती सोशल मीडियावरची कॉमेंट लाखो लोक वाचतात, त्याच्याने समाजाच्या भावना तीव्र होतात। भीमसैनिक ऐकण्याच्या म्हणजे, आणि जो आरोपी आहे तो अवैध धंदे करणार आहे, तो कायदेशीर गुन्हे, त्याच्यावर गुन्हेगारी प्रवृत्ती, तो तडीपार आहे। तडीपार असताना तो इथे येतो म्हणजे त्याला कोणाच तरी राजाश्रय, त्याला पोलिसांचा राजाश्रय आहे का अधिकाऱ्यांचा राजाश्रय आहे? तो आरोपी का पकडत नाही? त्याचा मोबाईल ट्रॅक जर केला असता पोलिसांनी तर आरोपी सापडला असता। आम्ही तेव्हाच सांगितलं होतं सर्व भीमसैनिकांनी, आरोपी अटक करा, आम्ही रस्ता रोको करणार नाही। पण आरोपी पोलिसांनी कोणतीही दखल आमची घेतलेली नाही। पोलीस प्रशासनाला काय आपल्याला आव्हान राहणार? पोलीस प्रशासनाला डेप्युटी साहेबाकडे तपास राहतो ॲट्रॉसिटी ॲक्ट खाली। पोलीस प्रशासनाला आमची आत्ताही विनंती वमने साहेबाला, 24 घंटेच्या आत ते आरोपी जर अटक झाला नाही, पप्पू यांनी सांगितलं तर DYSP कार्यालयावर भीमसैनिकांचा सकल आंबेडकरी समाज आणि बहुजन समाजाचा भव्य असा मोर्चा आम्ही त्या ठिकाणी नेऊ। DYSP कार्यालयाला घेराव घालू आणि तिथून आम्ही हलणार नाही आरोपी अटक झाले, कारण आमच्या भावना तीव्र आहे। तो गुन्हेगारी प्रवृत्ती आहे का त्याच्यात आज त्याच्या सपोर्टमध्ये सोशल मीडियावर वक्तव्य येते, पोस्ट येत आहे, पोलीस प्रशासनाला दिसत नाही का? आरोपी गुन्हेगार आहे म्हणजे 2 समाजात 2 गावात वाद लावण्याचं कारण कोण, याची प्रवृत्ती कोण आहे, ह्या षडयंत्रामागं कोणती यंत्रणा आहे ते आम्हाला कळायला पाहिजे। इथं आमच्या गावचे सरपंच वाल्मिकाप्पा कोळपे होते, विलासराव वाबळे होते, म्हणजे बहुजन समाज आमच्या आंदोलनात होता। त्यांना हे मान्य आहे की चुकीचं आहे, मग कोळपेडीत गावात नाही मान्य का? सुरेगावच्या बहुजन समाजातल्या वाल्मिकाप्पा कोळपे असतील, विलासराव वाबळे डायरेक्टर होते, त्यांना जर हे कळतं की ही चुकीची पद्धत आहे, हे चुकीचं झालेलं आहे, मग तिथं का बरं समर्थनात हे केलं? ते पोलीस प्रशासनाने त्यांना ते वेळीच दाबलं पाहिजे होतं। ते बहुसंख्येने जमा झाले, हे चुकीचं आहे, म्हणजे पोलीस प्रशासनच त्यांच्या पाठीशी आहे असं आमचं समज आहे। जर नाही केलं तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, एवढं निश्चित सांगतो। जय भीम, जय भारत।